हाय. हा आहे आपला बोटनिक ब्लाऊज. याचे शोल्डर घेतले होते मी 7.5 आणि मुंडा घेतला होता 7 इंच. तर आपण गळ्याचे मार्किंग करूया. 3.5 इंच आणि उंची पण 3.5 इंच घ्यायची आणि असं गोलाकार गोळा आखून घ्यायचा. आणि खालनं होतं गळ्याची पट्टी होती ती 4 इंचाची होती, म्हणून मी 4.5 इंचावरती मार्किंग केली आणि बॉक्स करून घेतला. तर मी 2.5 इंचावर मार्किंग केली आणि तर गळ्याचे आकार द्यायला 1 इंचावर मार्किंग केलं. असं सरळ कुठे येते ते बघायचं. मी 2.5 इंचावर मार्किंग केली होती, पण अर्धा इंचा खाली घेतला आणि 2 इंचावर मार्किंग करून मी असं गोलाकार देऊन दिला. आकार कसा येतोय ते बघून घ्यायचं आणि मार्किंग करून मग कटिंग करून घ्यायचं. गळ्याच्या आकारानुसार कटिंग करून घ्यायचं, एकदम व्यवस्थित कट करायचं. आणि कापड सरळ कापड ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून मग अर्धा इंचावरती आपण टिप मारून घेऊया. आणि वरती मी जिथं आपल्याला दोरी लावायची तिथं मी पहिलंच दोरी आतमध्ये टाकून घेतली आणि पहिले अटॅच करून घेते. मी 1/2 इंचावर शिलाई घेऊन आपण व्यवस्थित जसा आकार आहे तसा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायचं. या बाजूला पण दोरी आपण आतमध्ये टाकून टीप मारून घेऊया. आणि जिथं दोरी येते तिथं थोडंसं दाबटीप देऊन द्यायचं 2-3 वेळा, म्हणजे ते शिलाईमधनं निघायला नको. व्यवस्थित पिण्या लावून आपण गळ्याला टीप मारून घ्यायची आणि राहिलेला भाग कट करून टाकायचा. गळ्याच्या आकारानुसार आपण असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. जेव्हा आपण पलटी करतो ना तेव्हा जसा आकार आहे गळ्याला तसा व्यवस्थित पलटी होतो मग ब्लाऊज. आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊया. असं दोरे आपण आतमधनं लावले ना मग व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये दोरी लावली जाते. म्हणून या पद्धतीने दोरी लावायची आणि व्यवस्थित गळ्याच्या आकारानुसार टोकं वगैरे काढून घ्यायचे. आणि हा मी साडीचा कापड घेतलाय थोडा 1 इंचाचा एवढी पट्टी घेतली आणि त्याच्यावर अर्धा इंचाचं एवढी शिलाई मार्जिन मी करते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची. आणि उरलेला भाग आपण कट करून टाकू, जेणेकरून आपण पलटी सरळ करू तेव्हा एक्स्ट्रा कापड जास्त नको राहिला. आता या पट्टीला आपण सरळ करून घेऊ. सरळ करून झाली की आपण 1.5 इंचावरती आपण असं कट मारून घ्यायचं. गळ्याला मार्किंग करायचं अर्धा इंचावरती. आणि असं डबल करून जिथं आपण मार्किंग केली अर्धा इंचावरती तिथं अटॅच करत जायचं एक एक तसं. आणि जर का व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकता.
थोडंसं अंतरावर ठेवून मग शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला तिथं अजून मध्ये मणी अटॅच करायचे आहे. त्याच्यामुळे थोडंसं अंतर ठेवायचं, जास्त बी नाही, एक एक दोन दोन दोरी एवढं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक 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 व्यवस्थित, वाकडं तिकडं पण नाही लावायचं, मस्त असं व्यवस्थित टीप मारून घ्यायची. तर आपण अर्धा इंचावरती मार्किंग केलंय त्यानुसारच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक एक एका लाईनमध्ये, एका सारख्या रेषेमध्ये व्यवस्थित जोडून घ्यायचं. आणि जे एक्स्ट्रा कापड असेल तो असं कट करून टाकायचा. आता आपण वरनं लेस लावूया. लेस मी त्यांनी सांगितली होती कस्टमरने, तशीच घेतली आहे मी. पहिलं खाली लेस लावून घ्यायचं, अटॅच करून घ्यायचं, नंतर मग पूर्ण भागला गळ्याच्या आकारला लेस लावून घेऊ. खाली आपण एक्स्ट्रा कापड ठेवला आहे तो व्यवस्थित आतमध्ये यायला पाहिजे असं टीप मारायची, घाई नाही करायची. तो कापड लेसच्या खाली लपून जायला पाहिजे. फिनिशिंगमध्ये टीप मारून घ्यायची. आणि लेस मोठी असल्यामुळे 2 टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित बसायला पाहिजे. इथं आपण मार्किंग करून घेऊ. 4 ते 4.5 इंचावरती मी मार्किंग केली आहे. पण तसंच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण गळ्याच्या आकाराला जसा आकार आहे तसं लेस लावून घ्यायचं. मोठी लेस असल्यामुळे जिथं आपल्याला टोक काढायचं आहे तिथं थोडंसं व्यवस्थित टोक काढून मग लेस लावून घ्यायची. इथं जे एक्स्ट्रा लेस उरलेली आहे तेवढी आतमध्ये दुमडून लेस मारून घ्यायचं, वरनं शिलाई मारून घ्यायचं. आणि जिथं आपण मार्किंग केली आहे तिथपर्यंत लेसला शिलाई मारून घ्यायचं. याला पण आपण डबल टिप मारून घ्यायचं.
या साईडला पण तसंच आपण लेस लावून घेऊ. असं दोरी बांधून घ्यायचं आणि आता आपल्याला कमरेच्या खाली मध्यभाग काढून मार्किंग करून घ्यायचं आणि ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स देऊन द्यायचं. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच म्हणून मी जे पाठीमागचे टक्स येते मी 4 इंचावरती घेतले. प्रेस करून घेतला तरी एकदम फिनिशिंगमध्ये मी प्रेस करून घेतला आहे. आणि इथं मी मणी लावते आता. एक मणी आतमध्ये लावायचा, पॅक करायचं आणि पाठीमागे गाठ मारून द्यायचं. असं पॅक करून द्यायची मणी. खूप सुंदर अशी डिझाईन झालेली.